संक्रांतीचा अगोदरचा दिवस, एक दिवस अगोदर भोगी ज्याला म्हणतात, तो सण आज आहे. दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे. सहस्त्रहार चक्र म्हणजे क्राऊन चक्र, या ठिकाणी आपले दोन्ही हात ठेवायचे. डोळे सावकाश मिटून घ्यायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. कल्पना करायची ह्या ब्रह्ममुहूर्तावर, या ब्रह्मांडामधली अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे. अशी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येतेय. या शक्तीमुळे पूर्ण शरीरभर चैतन्य आहे, त्याची जाणीव आपल्याला होतीये. नको असलेले विचार उच्छ्वासाद्वारे बाहेर निघून जात आहेत. पौर्णिमेचा सुंदर दिवस. आज्ञाचक्रामधनं पौर्णिमेच्या चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. चंद्रतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखायचंय आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय. ओमद्वारे तयार होणाऱ्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. ज्या ठिकाणी टाळू आहे, टाळूच्या दोन्ही बाजूला आपण हात ठेवलेले आहेत. या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ओमद्वारे चंद्रासारखा स्वच्छ सुंदर प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. कल्पना करायची जणू चंद्रप्रकाशात आपण बसलेलो आहोत. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आहे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर म्हणजे दोन्ही डोळ्यावर ठेवा. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्तगुरु माऊली, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ओमद्वारे
आपण एक ज्योती स्वरूपामध्ये पवित्र आत्मा आहोत. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्याच गोष्टींना आपण ग्रहण करत आहोत. चांगल्या श्रवणशक्तीद्वारे चांगल्या बातम्या आपण ऐकत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या श्रवणशक्तीचे खूप खूप आभार मानायचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्राच्या ठिकाणी दोन्ही हात ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र. आपल्या विचारांमध्ये शुद्धता आलेली आहे. आपल्या वागण्यात शुद्धता, आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. आज भोगीचा दिवस, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा दिवस. असे मानण्यात येते की आपल्याकडनं कळत न कळत जी काही कर्म घडतात त्या कर्मांना धुवून टाकण्याचा आजचा पवित्र दिवस. पवित्र जलतत्वाद्वारे म्हणजे असे मानण्यात येते की विविध नद्यांमधील असलेल्या जलांद्वारे आपण जेव्हा स्नान करतो त्याद्वारे असे मानण्यात येते की आंतरिक शुद्धता, बाह्य शुद्धता या पाण्याद्वारे होते. रेकीमध्ये आपण आज मीठ टाकून आंघोळ करतो, ज्याद्वारे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडतात. असे महत्त्व असलेला आजचा दिवस. खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे. विशुद्ध चक्रावर स्वच्छ पांढरा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. आज्ञा चक्रामधनं पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रबिंबाला बघण्याचा प्रयत्न करा. या पौर्णिमेच्या सुंदर अशा चंद्राला मनापासून नमस्कार. चंद्रग्रह अतिशय महत्त्वाचा ग्रह. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः हा बीजमंत्र आहे चंद्रग्रहाचा. कल्पना करायची डाव्या बाजूची नाकपुडी, जिला चंद्रनाडी, इडानाडी आपण म्हणतो, या चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. खूप आभार मानायचे चंद्रनाडीचे, चंद्रग्रहाचे, आकाश तत्वरूपी आपल्या विचारांचे. ओम सोम सोमाय नमः. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे.
आज्ञाचक्रामधनं बंद डोळ्यांमधून पाठीचा कणा बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. असे मानण्यात येते की आपली 9 चक्र सुषुम्ना नाडीवर विराजित आहेत. त्यातील आपल्याला माहीत असलेली 7 चक्र ज्यांना आपण रेकीद्वारे ऊर्जा देत आहोत. प्रत्येक चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार मानायचे या ऊर्जेचे. बीजाक्षर हमद्वारे. हम. हम. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे. भोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा वा उपभोगणारा. विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याचा उपभोग आपण आज घेतो. म्हणजेच या आयुष्यात असणारे विविध रस, विविध रंग, त्याचा रेकीद्वारे आपण आनंद घेत असतो. रेकीमुळे आपले आयुष्य अतिशय सुंदर झालेले आहे. सगळ्या प्रकारच्या लोकांशी आपण व्यवस्थित वागत आहोत. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. वाईट असते ती परिस्थिती. त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादामुळे आपल्यामधील ही शक्ती वृद्धिगंत झालेली आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला बीजाक्षर हमद्वारे. हम. या ठिकाणी असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहेत आपल्या कर्मांचा हिशोब. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण व्हावे ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवायचे. सक्षम दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे. हमद्वारे. हम. ओम सोम सोमाय नमः. सावकाश आणि प्रेमाने दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा. रेकीची चिन्ह काढा. खूप आभार मानायचे प्रत्येक रेकी चिन्हांचे. सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार. हमद्वारे. हम.
या ब्रह्ममुहूर्तावर ओम शिवशक्तीला आपण ग्रहण करत आहोत. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आलेली आहे. आपल्या चंचल मनाशी संबंधित असलेले चंद्रतत्वाला आपण सक्षम केलेले आहे. खूप आभार मानायचे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाचे. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार. छातीचे मध्यस्थान शिवशक्तीचे स्थान. आपल्या हृदयाचे स्थान असलेले हे चक्र. या क्षणाला आपण अतिशय शांत आहोत, निर्विचार आहोत. चंद्रप्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाला बघण्याचा प्रयत्न करा. सगळीकडे चंद्रप्रकाश पडलेला आहे. प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे यम 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 सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवायचे. अतिशय सूक्ष्म बदल आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. दिवसेंदिवस आपण खूप सक्षम होत आहोत. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने. दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार, त्याद्वारे आपण शिवशक्तीशी एकरूप होत आहोत. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे. ओम द्वारे पूर्ण शांतता, आंतरिक शांतता, बाह्य शांतता. ओम सोम सोमाय नमः. चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. सक्षम फुफ्फुसाचे खूप आभार मानायचे. दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. यम द्वारे यम
रूपी वायू पूर्ण शरीरभर कार्यरत आहे, ज्याद्वारे सगळ्या प्रकारच्या वायूंचे नियंत्रण झालेले आहे. सावकाश आणि प्रेमाने नाभीच्या 4 बोटावरती आपल्या मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा. चंद्रासारखा पांढरा स्वच्छ प्रकाश या चक्रावर बघायचा आहे. अग्नितत्व, सूर्यतत्व. आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. देवत्व असलेला सूर्यग्रह, सूर्यनारायणांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार, ज्याद्वारे ही सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे. सगळ्यांना ऊर्जा देणारी देवता, सूर्यदेवता, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सूर्यतत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. सक्षम अग्नितत्वाद्वारे अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव एकदम सक्षम झालेला आहे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. पौष महिना सुरू आहे. सूर्यतत्वाला सक्षम करणारा महिमा. अग्नितत्वाचे, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे रम 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 अग्नितत्वाला सक्षम करणारा दिवस, सक्षम करणारा हा महिना, ज्याद्वारे आपण भरपूर तीळ खातो, गूळ खातो, बाजरीची भाकरी आणि विविध प्रकारच्या भाज्या, ज्यामध्ये आहे भरभरून अग्नितत्व आणि विविध रस, ज्या रसांद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. अन्नमय कोशामध्ये कार्यरत असलेला प्रत्येक अवयव, प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. सक्षम स्वादिष्ठान चक्राचे खूप आभार मानायचे. चंद्रग्रहाशी, जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. बीजाक्षर वम द्वारे वम 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 आपल्या पवित्र भूमीत असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, त्यांच्यामध्ये असलेले अमृता समान जल, ज्यामध्ये अशी शक्ती आहे, आपल्याकडनं जे काही कर्म घडत आहेत त्या कर्मांना धुवून टाकण्याची शक्ती या जलामध्ये आहे. खूप आभार मानायचे या पवित्र जलतत्वाचे, चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः.
चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. चंद्रनाडीद्वारे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्र म्हणजे पाठीच्या कण्याजवळ दोन्ही हात ठेवा. मूळ आधार असलेले हे चक्र आपल्या शरीराचा आधार एकदम भक्कम आहे. दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, जननेंद्रिय, प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. लं लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. या चक्राची आधिदेवता गणपती बाप्पा यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले ही देवता, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला लमद्वारे लं प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेचे आपल्यावर अनन्यसाधारण उपकार आहेत. प्रत्येक क्षणाला तिचे खूप खूप आभार. या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे. आपल्या आजूबाजूला सगळीकडे ही वैश्विक शक्ती आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आपल्या आजूबाजूला असलेली सजीव निर्जीव सगळीकडे ही सृष्टी, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओमद्वारे अकार तु ब्रह्मा, उकार तु विष्णू, मकार तु महेश्वर. हे तत्व ज्यांच्यात आहे त्या दत्तगुरु महाराजांशी आपण एकरूप होत आहोत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ह्या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. ओमद्वारे ओम ह्या नाद ब्रह्माशी आपण एकरूप झालेलो आहोत.